नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आता श्रावण महिना आला आहे, त्यासाठी घरोघरी उपवासाची लगबग चालू आहे। त्याबरोबर आपण चकल्या किंवा बटाट्याचे वेफर्स किंवा बटाट्याचे पापड तर खातोच। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगळ्या वेफरची रेसिपी, ते म्हणजे रताळ्याचे वेफर। ते कसे करायचे ते अगदी सोपे आहे आणि पटकन होणारे आहे आणि खायला पण अगदी मस्तच लागतात। चला तर बघूया रताळ्याचे वेफर्स कसे करायचे। आज मी रताळ्याचे वेफर करून दाखवणार आहे। त्यासाठी आपण असे रताळे घेतलेली आहे। आता ही रताळे आपल्याला धुवून घ्यायची आहे। ही रताळे आपण पाण्यात टाकून असे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, कारण त्यामध्ये माती राहते। आपले पाण्याने रताळे धुवून झालेले आहेत। आता मी हे स्वच्छ धुवून पुसून घेणार आहे। असे स्वच्छ पुसून घेतलेले। जे आपण वेफर करायची मशीन घेतलेली आहे। आता आपण याच्याने वेफर पाडून घेणार आहोत रताळ्याचे। असे आपले रताळ्याचे वेफर पाडून झालेले आहेत। एकदम असे पातळ केलेले आहेत। जाड केले तर ते कच्चे राहतात, म्हणून आपण असे पातळ केलेले आहेत। आता आपण रताळ्याचे वेफर मध्यम आचेवर तळून घेणार आहोत। हे वेफर करून ठेवायचे नाही, कारण ते काळे पडतात। मधून मधून वेफर हलवत राहायचे आपल्याला। वेफर आपले तळून झालेले आहेत। वेफर छान तळून झालेले आहेत, बघा कुरकुरीत झालेले आहेत। तर वेफर आपण एका बाउल मध्ये टाकू। यावर आपण तिखट, मीठ, असे मिक्स करून घ्यायचे वेफर।
हे आपले वेफर खाण्यासाठी तयार आहेत.